महापौर महोदया, हा विषय जो आहे हा अतिशय गंभीर विषय आहे. मला असं वाटतंय महापौर महोदया, या ठिकाणी कुठच्याही पक्षाचा विषय नाहीये हा महापौर महोदया. आज मी हरकतीचा मुद्दा तुम्हाला हा सांगते कारण सगळ्यांना पहिला हरकतीच्या मुद्द्याचा विषय हवाय. महापौर महोदया, पीपीपी या तत्वावरती जे प्रसूतिगृहामध्ये ज्या संस्थेला दिलेलं आहे त्यांनी अजूनपर्यंत महिला आणि बालकांसाठी वैद्यकीय सुविधा सुरू केलेली नाहीये. उलट कराराचं उल्लंघन केलं आणि आज तिकडे शाळा चालवत आहेत. हा माझा हरकतीचा मुद्दा आहे. महापौर महोदया, मी तुम्हाला त्या 4 मजली इमारतीची पार्श्वभूमी सांगेन. ती गोकुळधाम मध्ये 4 मजली इमारत आहे. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला हा पीपीपी तत्वावरती प्रसूतिगृहामध्ये NICU सुरू करण्यासाठी ती आरक्षित होती 2013 पासून. महापौर महोदया, 2013 पासून तुम्हाला मी पार्श्वभूमी यासाठी सांगते की 2013 पासून 2017 पर्यंत त्या 4 मजली इमारतीमध्ये कोणाचंही लक्ष नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने तिकडे बघितलं सुद्धा नाही आणि त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय आणि दारुड्याचा अड्डा सुरू झाला. महापौर महोदया, 2017 साली ज्या वेळेला वार्ड क्रमांक 52 मध्ये भारतीय जनता पार्टीची एक नगरसेविका म्हणून मी निवडून आली, त्यावेळेला पहिल्यांदा या महासभागृहामध्येच हा आवाज उठवला होता आणि सगळ्या माध्यमांनी त्याची दखल घेतली होती की या ठिकाणी दारुड्याचा अड्डा आणि वेश्या व्यवसाय आहे म्हणून. मी तुम्हाला त्याची कॉपी दाखवेन. महापौर महोदय बघा, प्रसूतिगृह की वेश्या व्यवसाय या ठिकाणी सगळ्या माध्यमांनी याची दखल गेली होती 2017 साली. आणि हा आवाज महापौर महोदय या ठिकाणी हे यासाठी सांगते की त्यावेळेला सभागृहात आवाज उचलला, माध्यमांनी त्याची दखल घेतली म्हणून महानगरपालिकेने त्या ठिकाणी सिक्युरिटी बसवली आणि नंतर पीपीपीच्या तत्वावरती त्या आधारे एका संस्थेला दिलं NICU चालू करण्यासाठी. त्यावेळेला कुठेतरी महापौर महोदय एक महिला म्हणून फार आनंद झाला की चला आज आपण हे सगळं उघडकीस आणलं आणि आता आमच्या महिलांसाठी, आमच्या बाळांसाठी आज मोठी सुविधा इथे तयार होणार आहे. पण महापौर महोदय, ज्या वेळेला पहिल्या टर्म मध्ये पहिल्या 5 वर्षामध्ये महिला बालकल्याण समितीमध्ये मी होती आणि आज मी तुम्हाला ते सगळे हरकतीचे मुद्दे सुद्धा दाखवणार आहे की मी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी आवाज उठवला आणि मी त्याची कॉपी तुम्हाला पुढे देते. आणि त्या कराराची कॉपी सुद्धा मी तुम्हाला देते पुढे. महापौर महोदया, या ठिकाणी 2018 साली त्या गोरेगाव प्रसूतिगृहाच्या इमारतीमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा त्या ठिकाणी नवजात शिशु कक्ष NICU म्हणजे लहान बाळाच्या ज्या वेळेला लहान बाळाचा श्वासासाठी तो लढत असतो त्यावेळेला ते NICU फार मोठी गोष्ट आहे. NICU सुरू करण्यासाठी या ठिकाणी दिलेले. महापौर महोदया, हे 1292 चौरस मीटरचं फार मोठं आणि हे दिलंय 15 वर्षाच्या कालावधीकरिता म्हणजे 2018 पासून आता तुम्ही मोजा. महापौर महोदया, आणि हे लाईफलाईन मेडिकेअर रुग्णालय प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे डॉक्टर आंबेकर या संस्थेला हे चालवण्यासाठी दिलं आणि या संस्थेने आजपर्यंत ते सुरू केलेलं नाहीये हे मी अगदी जबाबदारीने सांगते. महापौर महोदया, मी अनेक वेळेला असं नाही आहे की दुसऱ्या टर्मला मॅडम तुम्हाला कसं काय आठवलं, अजिबात नाही. मी 2000 तुम्ही जर हरकतीचे माझे मुद्दे बघितले तर मी 2018 साली एक हरकतीचा मुद्दा पहिला घेतला आणि त्यावेळेला सुद्धा सांगितलं की 2018 साली अजूनही ज्या संस्थेला दिलेला आहे त्या संस्थेने अजूनही चालू केलेलं नाहीये. हा महिला बालकल्याण समितीमध्ये घेतलेला विषय. त्यावेळेला मला उत्तर असं आलं महापौर महोदया की या ठिकाणी तो विषय घेतल्यानंतर असं आलं की आत्ताच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी 4 महिन्याच्या आत
त्या पडताळणीकरता पाठवण्यात येत आहे अशा पद्धतीने दिले. आणि या करारामध्ये सुद्धा दिलेलं आहे की ज्या वेळेला या खाटांचं नियोजन सुद्धा सांगते, 30 खाटा हे सर्वसामान्य बालरोग, 20 खाटा हे नवजात शिशु कक्ष, 15 खाटा हे बालरोग अतिदक्षता आणि रुग्णालयाची स्वतःची रुग्णवाहिका सेविका. त्यानंतर 35% रुग्णांकरिता मोफत अशा पद्धतीने ह्याचं सगळं होतं. आणि महापालिकेने या करारामध्ये दिलंय की स्वीकृत पत्र दिल्यापासून 4 महिन्याच्या आत महानगरपालिका आयुक्ताने मंजूर केल्याप्रमाणे जर मुदतीत ते सुरू केलं नाही तर महापालिका आयुक्त करार रद्द करतील. महापौर महोदया, मी 2019 साली हरकतीचा मुद्दा घेतला. चला, त्यांनी सांगितलं की आता सुरू होईल. 2020 साली हरकतीचा मुद्दा घेतला की महापौर महोदया, या ठिकाणी 2018 साली प्रसूतिगृह चालू झालेले आहे, निविदा काढल्यात, 2020 संपत आलं तरी सुद्धा प्रसूतिगृह चालू झालेलं नाहीये. हा हरकतीचा मुद्दा मी 2020 साली महिला बालकल्याण समितीमध्ये घेतला. महापौर महोदय, त्याचं उत्तर मला कसं आलं सांगते. त्याचं उत्तर असं आहे की शहरात करोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून वाढत गेला आणि त्यामुळे पूर्ण शहरभर लॉकडाऊन असल्यामुळे तिथे नवजात शिशु दक्षता कक्ष म्हणजे NICU बाल रुग्ण विभाग सुरू करण्यास वेळ लागला. महापौर महोदया, करोनामध्ये डॉक्टर हॉस्पिटल्स बंद होते नव्हते? सगळेजण सुविधा देत होते, सेवेसाठी हजर होते. मग लहान बाळांसाठी नव्हतं? तर त्यांनी दिले की नाही, करोनामुळे आम्ही ते NICU बंद केले. चला, 2020 उजाडला तरी सुद्धा करार रद्द केला नाही, त्या संस्थेला ब्लॅकलिस्ट केलं नाही आणि वरती आम्हाला सांगतात की आम्ही पेनल्टी देतोय. महापौर महोदया, सगळ्यात नंतर 2022 मध्ये मी परत एकदा हरकतीचा मुद्दा घेतला महिला बालकल्याणमध्ये. त्यावेळेला तर कहर झाला. आमच्या आरे कॉलनीतलं एक छोटंसं बाळ, महापौर महोदया, या ठिकाणी 120 पेक्षा अधिक महिला आहेत. महापौर महोदया, तुम्ही सुद्धा आई आहात, या ठिकाणी विरोधी पक्षनेते आई आहेत, या ठिकाणी मी आई आहे आणि अनेक महिला या ठिकाणी आपल्या बाळांना जन्म दिल्यानंतर बाळ पहिलं रडते, आईच्या कुशीत जाते आणि ते जे 9 महिने असते ते बाळाला वाढवतात. आणि त्यावेळेला ज्या वेळेला अगदी म्हणजे काही महिन्याच्या आधीच ते बाळ जर जन्माला आलं तर महापौर महोदया, डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की या बाळाला NICUची तातडीने गरज आहे. तुम्ही मला सांगा ना, आपण आज आई आहोत, आज त्या आईची काय अवस्था असेल. माझ्या इथे सुद्धा आरे कॉलनीमध्ये त्या बाळाला टोपीवाला प्रसूतिगृहामध्ये तो 2022 साली ते बाळ जन्माला आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी जर आज त्याला भांडूपमध्ये म्हणजे पूर्व उपनगरात सावित्रीबाई फुले या हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं. महापौर महोदय, मला सांगा, आज जर माझ्या इकडचं हॉस्पिटल NICU चालू असतं तर आज त्या बाळाचा श्वास हरवला नसता, आज त्या आईच्या कुशीतून बाळ गेलं नसतं. पण तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी कसलीही त्यांना काही नाही, तरी सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी ना त्या कसलंही ब्लॅकलिस्ट केलं. मी ओरडून सांगत होती, पण त्यावेळेला 2022 साली मला तुम्ही सांगा, त्या ठिकाणी मला असं उत्तर दिलं की संपर्क न झाल्यामुळे सदर बालकास भांडूपमधील सावित्रीबाई फुले येथील प्रसूतिगृह पाठवण्यात आले. महापौर महोदय, संपर्क म्हणजे काय? आपण फोन करून हॉस्पिटलला विचारतो का, डॉक्टर आप साहब हो क्या, हॉस्पिटल चालू है क्या? नाही ना. आपण ते सरळ रुग्णवाहिका घेऊन त्या हॉस्पिटलच्या दारात जातो आणि त्यावेळेला कळते की अरे इथे NICU बंद आहे, इथे NICUची सुविधाच नाहीये. अरे कोणाचा एवढा वरदहस्त आहे, कोर्टचे एवढे अधिकारी असे आहेत की त्यांना आपल्या बाळाचा म्हणजे काहीच नाही. आणि महापौर महोदया,
या ठिकाणी अशी उत्तरं मिळाल्यानंतर 4 वर्ष प्रशासकीय काळ त्यावेळेला सुद्धा मी हेच विषय घेत होती. जे जे DMC आले त्यांच्याकडे हा विषय घेतला की या ठिकाणी हॉस्पिटल सुरू करा. आमचे आरे कॉलनी आहे, आप्पापाडा आहे, नागरी निवारा आहे, संतोष नगर आहे. महापौर महोदया, माझं कोणी ऐकलं नाही. महापौर महोदया, मी तुमच्याकडे आशेने बघते की या 6 महिन्यात सुद्धा मी त्याच पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या DMCशी वगैरे बोलते. HO मला उत्तर देत नाहीये, MOH मला उत्तर देत नाही. फक्त एवढंच सांगतायत की इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन. आम्ही रिपोर्ट देतो, आम्ही टर्मिनेट करू, आम्ही ब्लॅकलिस्ट करू. मला सांगा कधी करणार? आज 2026 आला महापौर महोदया, तरी सुद्धा अशा पद्धतीने 4 मजल्या इमारतीमध्ये आमच्या आज आई त्या बाळासाठी. महापौर महोदया, मला तुमच्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे. आज ह्या सगळ्या महिला आपण ज्या वेळेला जर गप्पा राहिलो ना तर ते NICU कधीच सुरू होणार नाही. पण जर तुम्ही सगळेजण आलात तर ते नक्कीच आईच्या अश्रूचा आशेमध्ये रूपांतर होईल आणि बाळाचा श्वास कुठेतरी त्या बाळासारखा हरवला जाणार नाही. महापौर महोदया, मला तुमच्याकडनं कळकळीची विनंती आहे. हे जे डॉक्टर आंबेकर आहेत, मे लाईफलाईन या संस्थेला ज्या एवढे वर्ष त्यांनी जे आमच्या नागरिकांची जी दिशाभूल केलेली आहे त्यावेळेला आणि ज्या वेळेला ते बाळ गेलं त्यावेळेला त्याच्यावरती कठोर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महापौर महोदया, मला सांगा, अधिकारी त्या बाळाची किंमत किती ठरवणार आहेत? किती त्या आईला देणार आहे? त्या आईच्या कुशीतलं बाळ गेलं त्याची किंमत किती ठरवणार आहे? महापौर महोदया, पण त्या लाईफलाईन डॉक्टर आंबेकर याला कसलीही पॅनल्टी नाही. आणि पॅनल्टी म्हणजे करार रद्द केला म्हणून पॅनल्टी. पण ते बाळ गेलं त्याची तुम्ही पॅनल्टी काय देणार? तुम्ही त्याची किती किंमत ठेवणार? महापौर महोदया, त्या अधिकाऱ्यांना मी विचारलं पण टस नाही की मस नाही. आणि या ठिकाणी अतिशय एवढ्या वाईट अवस्थेमध्ये हे सगळं सुरू आहे. महापौर महोदया, माझी एक विनंती आहे की महानगरपालिकेने हे 4 मजली इमारत ती जी NICU साठी आहे ती खरं तर आपण स्वतःने ताब्यात घेऊन ती चालू केली पाहिजे. हे अशा पद्धतीने प्रत्येक बाळाचा आणि आईच्या कुशीत जे बाळ हरवते, जे बाळाचे श्वासाची झुंजत असतात आणि हे लाईफलाईन मोठ्या पद्धतीने हे लोकांची दिशाभूल करतायत. महापौर महोदया, मी तुम्हाला कालचे फोटो दाखवते की महापौर महोदया, या ठिकाणी मी इन्स्पेक्शन करायला सांगितलेलं, अजूनही रिपोर्ट आलेला नाहीये. आणि त्या ठिकाणी एक मिनिट, त्या ठिकाणी ही शाळा सुरू आहे. हे कालचे फोटो आहेत. ही शाळा सुरू आहे, दुसऱ्या मजल्यावरती ही शाळा सुरू आहे. महापौर महोदया, काय आणि कशा पद्धतीने करायचं? आणि पूर्ण सेकंड फ्लोर जिथे आईला आणि बालकाला सुविधा पाहिजे होती तिकडे स्टोरेज केलेलं आहे, तिकडे शाळा केलेली आहे. हे बघा, जिथे रुग्णवाहिका पाहिजे होती तिकडे काचा पडलाय, तिकडे कचरा पडलेला आहे. मला सांगा महापौर महोदय, या ठिकाणी कुठच्या कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट नव्हता की अरे कुठची वीट लावली, कुठचं रेती लावलं, कुठची सिमेंट लावली. हा एका बाळाचा विषय होता, हा एका बाळाच्या श्वासाचा विषय होता. महापौर महोदया, हे बघा, वारली पेंटिंग करून छान पद्धतीने स्कूल चालवतायत. का कोणाचं लक्ष नाहीये? मी 1000 वेळा सांगितले, मी अनेक वेळेला फॉलोअप घेतलाय, HO, MHO आणि DMC सुद्धा, तरी सुद्धा काही नाही. महापौर महोदया, ही 4 मजली इमारत त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, महानगरपालिकेने भाडे तत्वावरती दिलेले आहे. पण भाडे तत्वावरती न त्याने असं दाखवलंय की ती स्वतःच्या मालकीची आहे आणि तिकडे त्यांनी अशा पद्धतीने बोर्ड लावलेले. 4 मजली इमारत, पण तरी सुद्धा या ठिकाणी हे मी फोटो तुम्हाला पाठवत आहे. त्या ठिकाणी बाळाचे लंगोट आणि बाळाचे झबले सुखवले पाहिजे होते, पण अशा पद्धतीने हे गेस्ट हाऊस सारखं केलेलं आहे. हो, त्याचं शाळेत रूपांतर झालेलं आहे.
हे कालचे फोटो आहेत, मी स्वतः जाऊन ते काढलेले आहेत. या ठिकाणी बघा, म्हणजे जिथे वैद्यकीय सुविधा दिली पाहिजे होती तिकडे त्याने शाळेचा घाट घातला आणि या ठिकाणी कराराचं उल्लंघन केलं. तरी सुद्धा अधिकारी काहीही नाही. त्याला टर्मिनेट केलं पाहिजे, त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, कारण त्याने एका बाळाचा जीव घेतलाय. कितीतरी बाळांचा जीव घेतला असेल, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हे केलं असेल. कारण आपण मध्यमवर्गीय गरीब आरे कॉलनी, आप्पापाडा, संतोष नगर, नागरी निवारा या ठिकाणी ते लाखोने खर्च करू शकत नाहीत. पश्चिम उपनगरात कुठचंही महानगरपालिकेचं NICU हॉस्पिटल नाहीये. ते आहे ते अंबानीचं वगैरे NICU आहे. ते परवडण्यासारखं नाहीये. आणि ते कोणाला सांगणार की हे बंद आहे, इथे सुविधा मिळत नाहीये म्हणून आमचं बाळ गेलं. एका डॉक्टरमुळे इतका भलाढ्य माणूस आहे, इतकी भलाढ्य संस्था आहे की त्यावेळेला आपण फक्त बघायची भूमिका करायची. महापौर महोदय, तुम्हाला मी विनंती करते, हात जोडून विनंती करते, मी सुद्धा एक आहे. या ठिकाणी तुमच्या हातात आहे सगळं महापौर महोदय. हे सगळं बघून तुम्ही त्याला टर्मिनेट करणार, त्याला पेनल्टी नाही, त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि लगेच काढून त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या ताब्यात घ्या आणि आमच्याकडच्या ते प्रसूतीगृह आणि NICU सुरू करा. महापौर मध्ये अजून एक तुम्हाला विषय सांगते, ग्राउंड फ्लोअरवरती OPDचं रिझर्वेशन ते करायला दिलं नाही. ते अधिकाऱ्यांवरती मी की आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आपला दवाखान्याचं मला चालू करून द्या, तरी सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी कोणीही लक्ष दिलं नाही. कारण हे सगळं त्याच्या ताब्यात द्यायचं होतं. आणि काय नक्की होतं मी तर सांगेल महापौर महोदय, त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, सगळ्या अधिकाऱ्यांवरती. तरच त्या बाळाला न्याय मिळेल, तरच त्या आमच्या सगळ्यांना न्याय मिळेल की आज इतकी वर्ष बंद पडलेलं ते हॉस्पिटल ताबडतोब तुमच्या माध्यमातून ते सुरू केलं पाहिजे. त्याच वेळेला या सभागृहाची गरिमा राहणार आहे आणि नगरसेवकांची सुद्धा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.